मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण IT कंपन्याची चर्चा करणार आहोत. IT कंपन्यामध्ये सध्या आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे आणि आपण गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो. पहिली IT कंपनी आहे केसॉल. ह्या कंपनीची प्रॉफिट ग्रोथ आपल्याला चांगली पाहायला मिळते. 1011 वर ही कंपनी ट्रेड करत आहे. ह्या कंपनीचे मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त 1198 म्हणजे जवळपास 1200 करोडचं मार्केट कॅप आहे. 32चा पी, ROC 199 आणि ROE 147 दोन्हीही जबरदस्त पाहायला मिळतात. फेस व्हॅल्यू 10ची आहे, 25ची प्रॉफिट ग्रोथ आणि 58.9ची प्रमोटर होल्डिंग आहे. EPS जर पाहिले तर छोटी कंपनी आहे. 1200 करोड मार्केट कॅप असलेली कंपनीची EPS किती छान वाढत आहेत बघू शकता. मिडियन पी जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो. मिडियन पी 33.5चा आहे. ह्या कंपनीचे सेल जर पाहिले तर मार्च 2016 पासूनचे आपण सेल्स बघू शकतो. 2 करोडचे सेल्स 125 करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट जे की मार्च 20ला 1 करोड होतं त्याच्या अगोदर 00 असलेलं आपल्याला पाहायला मिळते. मार्च 20 पासून आतापर्यंत म्हणजे 4 वर्ष झालेत. आता प्रॉफिट 37 करोड झालेलं आहे, म्हणजे 37 पट मागच्या 4-5 वर्षात कंपनीनं प्रॉफिट वाढवलेलं आहे. सेल्स प्रॉफिट कंपनीची चांगली पाहायला मिळते. प्रॉफिट ग्रोथ तर 5 वर्षामध्ये ट्रिपल डिजिटमध्ये गेलेली आहे 192%ची. परंतु इथं अजून पैसा बनलेला नाही. चालू वर्षामध्ये -18%चा CAGR आहे, तर 3 वर्षात 43%चा CAGR बनवला आहे. प्रॉफिट ग्रोथ कितीतरी जास्त असलेली पाहायला मिळते. रिझर्व पाहिलं तर 21 करोडचं रिझर्व आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ह्या कंपनीवर एकदाही 1 रुपयाचं सुद्धा कर्ज नाही. चार्ट बघितला तर सपोर्टच्या जवळ कंपनी भेटत आहे. 950च्या आसपास हा सपोर्ट आहे. 5-6 आठवडे कंपनी तिथं ट्रेड करत असलेली बघू शकतो. विकली चार्ट आहे आणि इथं हा रेजिस्टन्स होता. हा सपोर्ट इथं घेतला आणि तो सपोर्ट इथं घेत आहे कंपनी. 5-6 आठवड्यापासून तिथंच ट्रेड करत आहे. सध्या 1000वर कंपनी आलेली आहे. गुंतवणुकीची संधी अशा वेळेस सोडायला नाही पाहिजे. पुढची कंपनी बघू शकता लेटेंट व्ह्यू. 475 कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो. जवळपास 2.5% ही शुक्रवारी मायनस झालेली आहे. मार्केट कॅप 9800 करोडचा आहे. पी 57.5चा, ROC 15.2, ROE 12.2, फेस व्हॅल्यू 1ची आहे, 11.1ची प्रॉफिट ग्रोथ आणि 65%ची प्रमोटर होल्डिंग आहे. EPS जर पाहिले तर EPS चांगले कंपनीचे वाढत आहेत आणि कंपनी मिडियन पीच्या खाली आलेली आहे. खरं म्हणजे इथंही गुंतवणुकीचे ह्या संधी आहेत. अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे. इथंही बघू शकता. अशा वेळेस आपण मिडियन पीचं जर खाली मिळत असेल तर कंपनीमध्ये गुंतवणूक करा. कंपनी येणाऱ्या काही काळामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते. कंपनी जवळपास कर्जमुक्त सुद्धा आहे. इथं बघू शकता सेल्स जर पाहिले तर मार्च 2013 पासूनचे आपण सेल्स बघू शकतो. 33 करोडचे सेल्स 725 करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट 8 करोडचं 171 करोडपर्यंत आलेलं आहे. प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ दोन्हीही आपल्याला इथं चांगली पाहायला मिळते. इथं अजून पैसा बनला नाही बघू शकता. 3 वर्षात -2%चा CAGR म्हणजे कंपनी 3 वर्षापासून चालली नाही. एका वर्षामध्ये फक्त 4%चा CAGR पाहायला मिळतोय. रिझर्व जर पाहिलं तर 1383 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त 29 करोडचं कर्ज आहे. चार्ट बघितला तर जेव्हा कंपनी लिस्ट झाली पहिल्याच आठवड्यात फक्त वर गेली होती. त्याच्यानंतर कंपनी खाली आलेली आहे आणि हा डाऊन ट्रेंड संपला. साईडवेज चालू झालं. आता अप ट्रेंड सुरू आहे. काही दिवसापासून साईडवेज चालू आहे आणि हा सपोर्ट कंपनी घेत असलेली आपण बघू शकतो. कारण हा इथं रेजिस्टन्स होता, तो इथं सपोर्ट घेत आहे आणि 440 पासून कंपनी वर निघाली. 473 वर कंपनी सध्या ट्रेड करत आहे. पुन्हा जर मिळत असेल किंवा ह्याही प्राईजला गुंतवणूक करायला हरकत नाही. कंपनी चांगली आहे. त्याच्यानंतर टाटा एल्क्सी. भरपूर पैसा गुंतवणूकदारांना बनवून देणारी ही एक कंपनी. 6922 वर ही कंपनी ट्रेड करत आहे. 7000च्या खाली तर कंपनीमध्ये सरळ गुंतवणूक केली पाहिजे. 4.5% जवळपास ही शुक्रवारी मायनस झालेली आहे. मार्केट कॅप 43,000 करोडचं मार्केट कॅप आहे. पी जर पाहिलं तर 52चा, ROC 42, ROE 34.5 दोन्ही चांगले आहेत. फेस व्हॅल्यू 10ची आहे. भविष्यामध्ये स्प्लिट होईल. प्रॉफिट ग्रोथ 4ची आहे आणि प्रमोटर होल्डिंग 43.9 जवळपास 44ची आहे. इथं जर पाहिलं तर आपल्याला EPS चांगले वाढत आहेत. थोडे इथं साईडवेज झालेत पण आता पुन्हा EPS वाढत असलेले पाहायला मिळतात. मिडियन पीच्या थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत आहे. खरं म्हणजे ह्यावेळेसच गुंतवणूक आपण इथं केली पाहिजे. मिडियन पी पाहिला तर जवळपास 60चा आहे. कंपनी त्याच्या थोडंसं खाली
ट्रेड करत असलेली बघू शकतो. म्हणजे कंपनी महाग नाही, त्याचबरोबर कंपनी जवळपास कर्जमुक्त सुद्धा आहे. इथं बघू शकता सेल्स मार्च 2013 पासूनचे सेल्स 605 करोडचे आहेत, 3702 करोडपर्यंत आले. प्रॉफिट 21 करोडचं 817 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. सेल्स प्रॉफिट चांगली आहे, टाटाचा ब्रँड आहे, पैसा बनवून दिलेला आहे. बघू शकता 37% CAGR 10 वर्षात आहे, 5 वर्षामध्ये 52% CAGR आहे, 3 वर्षात 8% आणि चालू वर्षामध्ये -22%. म्हणजे ह्या 3 वर्षापासून कंपनी चालली नाही, तर ही गुंतवणुकीची संधी म्हणून या कंपनीकडे पाहायला पाहिजे. रिझर्व्ह बघू शकता 2424 करोडचं रिझर्व्ह आहे आणि 206 करोडचं कर्ज पाहायला मिळते. कंपनी सपोर्ट घेत वर जात असलेली बघू शकता. हा सपोर्ट तिथून वर निघाली होती 6921 वर ट्रेड करते. जर पुन्हा या सपोर्टपर्यंत आली तर विचार करू शकता 6500च्या आसपास हा सपोर्ट कंपनीचा आहे. त्याच्यानंतर पुढची कंपनी आहे एक छोटी कंपनी IT मधली एरन लिमिटेड. 35 रुपयावर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो. 3.5% जवळपास ही मायनस झालेली आहे. मार्केट कॅप फक्त 438 करोडचा आहे. मायक्रो कॅप पेनी शेअर म्हणायला हरकत नाही. पी जर पाहिला तर 15चा, ROC 12.8, ROE 10.2, फेस व्हॅल्यू 2ची, 150ची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि 72.3ची प्रोमोटर होल्डिंग आहे. EPS जर बघितले तर हे EPS इथपर्यंत तर कमी होते, परंतु आता हे 3 क्वार्टरमध्ये EPS चांगले वाढलेले आहेत. मिडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता. इथंही आणि इथंही खाली आली होती, तर मिडियन पीच्या खाली आपण गुंतवणूक केली पाहिजे. त्याचबरोबर कंपनी ही ऑलमोस्ट डेप्ट फ्री म्हणजे कर्जमुक्त आहे. सेल्स जर बघितले तर मार्च 2017 पासूनचे 29 करोडचे सेल्स हे 107 करोडपर्यंत आलेले आहेत. त्याच्यानंतर 2 करोडचं प्रॉफिट हे 28 करोड झालेलं आहे. सेल्स प्रॉफिट बघू शकता इथं चांगलं पाहायला मिळतंय आपल्याला. प्रॉफिट तर चालू वर्षामध्ये 150%चं आहे. इथं जर पाहिलं तर प्रॉफिट इतकी ग्रोथ इथं अजून मिळालेली नाही. 5 वर्षात 19%चा CAGR आहे, जो की इकडं 29% प्रॉफिट ग्रोथ आहे. 3 वर्षात 16%चा CAGR आहे, इकडं 32%चा आहे आणि इकडं 44% आहे, इकडं 150 आहे. म्हणजे अजून शेअर पळायला चान्सेस आहेत असं इथं आकड्यावरून दिसत आहे. रिझर्व्ह बघू शकता 121 करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज फक्त 1 करोडचं कर्ज कंपनीवर आहे. म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही. आणि कंपनी लिस्ट झाल्यापासून इथं बघू शकता ते लिस्ट झाल्यापासून कंपनी मस्त एका रेषेमध्ये वर जात असलेली पाहायला मिळते. वर जाते, इथं खाली सपोर्ट घेते, पुन्हा वर जाते, वर जाऊन सपोर्ट, वर जाऊन सपोर्ट, पुन्हा वर जाऊन सपोर्ट आणि सपोर्टपासून वर गेली होती, पुन्हा थोडी मायनस होत आहे. जर सपोर्टपाशी मिळत असेल 30च्या आसपास, 30 रुपयाच्या आसपास मिळत असेल तर चांगली संधी या कंपनीमध्ये गुंतवणुकीची होऊ शकते. तर मित्रांनो, ह्या होत्या 4 कंपन्या ITच्या चांगल्या कंपन्या आहेत. बघू शकता. तुम्हाला जर अभ्यास करून वाटत असेल की ह्या कंपन्या पैसा बनवून देऊ शकतात तर गुंतवणूक करायला हरकत नाही. चांगल्या कंपन्या आहेत. व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे. ह्या कंपन्यावर अभ्यास करा, नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या. व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.